सुरुवात माझ्याकडे खूप उशीर झालेली आहे, त्यामुळे फुलबावलीपर्यंत एकत्र आणि त्यानंतर टायमिंगला फार महत्व आहे. 11 वाजत होते. ठीक आहे.
या ठिकाणी सन्माननीय महेश पवार आलेले आहेत. त्यांचं मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, शुभेच्छा देतोय. आजचा हा कार्यक्रम मुळी सन्माननीय माझे आमदार वैभवजी नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेले आहे. आजकाल नाती सगळी तुटलीत, बापाचं आणि मुलाचं नातं राहिलेलं नाही आहे, आईचं आणि मुलीचं राहिलं नाही, भावाचं आणि बहिणीचं राहिलं नाही. आणि त्या युगात सुद्धा कारण सत्य तेता द्वापर आणि कली हे कलियुग चालू आहे. या कलियुगाची 4,32,000 वर्ष, त्याच्यापैकी फक्त 5,000 वर्ष संपलेली आहे. आणि या युगात सुद्धा निष्ठेनं काम करणं फार मुश्किल गोष्ट झालेली आहे. कारण निष्ठावान भक्ती जर कोणाची असेल ती प्रभू रामचंद्राप्रती फक्त हनुमंताची आहे. म्हणून हनुमंताला दास्य भक्त म्हटलेले आहे. प्रभू रामाच्या नामाशिवाय कुठलंही दुसरं व्यर्थ नाम नाही. तसं सन्माननीय वैभव न्यायचं आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकच फक्त ध्यास, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय बाळासाहेब ठाकरे निष्ठेने काम करतात. आजच्या घडीला सिंधुदुर्गात आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोण कुठल्या पक्षात आहेत हे आपल्याला सुद्धा कळलं नाही. ही परिस्थिती असताना सुद्धा आज निष्ठेचं नाव घेतलं जातं. ते सन्माननीय माझे आमदार वैभव नाईक येतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि टाळ्याच केलेल्या आहेत. आज निष्ठा कुणाच्या प्रती कुणाचे नाही, आज रिस्पेक्ट हा राहिलेलाच नाहीये. कारण कॉलेजला जाणारा मुलगा स्वतःच्या बापाच्या अंगावर धावून जातो आणि तो म्हणतोय की तुमचे दिवस आज संपले. त्या काळात निष्ठा फार गरजेची आहे आणि याची नोंद परमेश्वर ठेवत असतो. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. आपलं भजन म्हणजे राम कृष्ण हरी या क्षणाक्षरी मंत्रावर अवलंबून आहे. आपण म्हणतो की रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. राम समजायला सोपा आहे, नेहमी डबलबारीच्या माध्यमातून सांगतो. राम लिहायला सोपा आहे, शब्द राम शब्द उच्चारायला सुद्धा खूप सोपा आहे. परंतु कृष्ण ज्याचा प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे, तो कृष्ण समजायला कठीण आहे. कृष्ण शब्द लिहायला कठीण आहे, तेवढाच कृष्णा शब्द उच्चारायला सुद्धा खूप कठीण आहे. कठीण कसा तर ज्या श्रीकृष्णाला छोटीशी वासरू उचलायला 2 हाताचा आधार घ्यावा लागला, त्याने अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतला. तो कृष्ण ओळखायला खूप कठीण आहे. सोन्याची द्वारका असताना सुद्धा ज्याचा गरीब सुदामेसारखा मित्र सुदामा आहे, तो कृष्ण ओळखायला खूप कठीण आहे. साक्षात मृत्यूच्या डोक्यावरती म्हणजे नागाच्या फणीवरती नृत्य करणारा कृष्ण ओळखणं फार कठीण आहे. पहिल्या चुकीला सुदर्शन चक्राने मान उडवण्याची ताकद असताना सुद्धा 99 अपराध थांबून 100व्या अपराधाला शिशुपालाची मान धडा वेगळा करणारा कृष्ण ओळखणं फार कठीण आहे. आणि त्याही पलीकडे महाभारताचं युद्ध क्षणात संपवण्याची ताकद असताना सुद्धा जो अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला, तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे. माझ्या पुष्को त्यामुळे रामायण, महाभारत, भागवत गीता ही आपली काव्ये
याच्यावरती आपला हिंदू धर्म आधारित आहे. रामायण काय शिकवतं, जीवनात काय करावं हे रामायण शिकवतं, जीवनात काय करू नये हे महाभारत शिकवतं, आणि जीवन कसं जगावं हे भागवत शिकवतं. आता रुपवली घेतोय मी, आणि रुपवली ही पांडुरंगाप्रती आहे. 33 कोटी देवतांमध्ये पांडुरंगाची सुद्धा गणना होते, परंतु पांडुरंग असा देव आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे सुद्धा लोक आहेत. तो पांडुरंग असा एक देव आहे, त्याच्या हातामध्ये बाकीच्या देवांसारखी कुठलंही शस्त्र किंवा अस्त्र नाही आहेत. 4 युग आपल्या कमरेवरती हात घेऊन उभा आहे. थोडक्यात सांगतो, 10 वर्षाचा मुलगा या गावातून जर पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीला जाऊन आला, पंढरपूरला जाऊन आला, तर या ठिकाणी हजर असलेला 80 वर्षाचा वृद्ध माणूस देखील 10 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो. का तर तो पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलाय, आणि माऊली म्हणून त्याच्या डोक्यावरती आपलं डोकं टेकवतो. ही पांडुरंगाची कामाला लक्षात घ्या. त्या पांडुरंगाचा आपण रूपाचा ध्यानाचा अभंग घेतोय. कशाप्रती घेतोय, तर पांडुरंग ज्याची वाट बघतोय तो भक्त कुंडलिक. आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना पांडुरंग भेटीला आले, त्यांच्या दिशेने वीट टेकली, म्हणून पांडुरंगाने प्रसन्न होऊन सांगितलं की कुंडलिका, जिथे जिथे भजन कीर्तन प्रवचन चालू होईल त्या तिथे तुझ्या भक्तीचा विजय म्हणून तुझ्या नामाचा जय जयकार अगोदर होईल. म्हणून आपण भजनाच्या सुरुवातीला, कीर्तनाच्या सुरुवातीला कुंडलिक वरदे हरी विठ्ठल असं नामाचा जयघोष करतोय, आणि आपण पांडुरंगाच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. म्हणून त्या पांडुरंगाप्रती रूपाचा ध्यानाचा अभंग रूपावली घेतोय, मग भुवनकडे घेतोय.
धन्यवाद. सन्माननीय सुनील सावंत वर्धे यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि माझ्या संपूर्ण समूहासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असं रघुनाथाची प्रार्थना करून बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद.